जालन्यात भरदिवसा तरुणावर अमानुष हल्ला, दोन्हीही हात-पाय फ्रॅक्चर. जालना शहरात भरदिवसा एका तरुणावर टोळक्यानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी तरुणाचं नाव सुनील आकाश साळवे, राहणार आदर्श नगर, रेवगाव रोड, जालना असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास सुनील साळवे हा आपल्या भाचीला शाळेतून दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना सीपी दूध डेअरी जवळ 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं त्याला रस्त्यात अडवलं. त्यानंतर रॉड तसेच लाठ्या-काठ्यांनी त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुनील साळवे गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान या प्रकरणी MLC दाखल करण्यात आली असून कदीम जालना पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र या घटनेत सहभागी आरोपींवर कारवाई होणार का, की ते मोकाट फिरणार, असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे जखमी सुनील साळवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मारहाण करणाऱ्यांची नावं सांगत या प्रकरणात एका नगरसेवकाचा देखील हात असल्याचा गंभीर आरोप केलाय. काय घटना घडली तुमच्यासोबत? मी सुनील आकाश साळवे. मी काल ऑक्सफर्ड शाळा इथे माझ्या भाषेला घ्यायला गेलो. इथून येताना जज्जा, याकूब, सोनू भोसले, शंतनू उन्हाळे आणि अजून 4-5 लोक होते. यानं मला अडवून पाईपनं व रॉडनं मारलं. कुठं झाली होती घटना ही CP डेअरीपाशी झाली. CP फक्त डेअरीपाशी. काय कारण काय? कारण काहीच नाही आहे. त्यांचा माझा काही वाद नाही, काही नाही. परंतु ते निखिल पगारे यांच्यासोबत राहणारे आहे. त्या दिवशी तंदुरीला गेलो. तिथं थोडंसं मी जेवण करताना उठलो. आता आम्ही दोघं बोलत नाही. मी तिथून उठून गेलो. तिथून उठलो तर तेवढाच त्यानं मनात राग धरला आणि त्या दिवशी असं म्हणलं की म्हणे तुला बघून घेतो. आमचे चुलते पैलवान यांना म्हणे की याचं थोडं जास्तच झालं म्हणे, त्याच्याकडं बघावं लागतं. तर त्यानं दुसऱ्या दिवशी हे पोरं मागं लावून हातपाय तोडून टाकले. दुसरं काही कारण वगैरे काय? दुसरं कारण काहीच नाही. त्यांच्यासोबत न फिरणे, या गोष्टीचा राग धरणे. काय नाव तुमचं? मी सुनील आकाश साळवे, कुठं जाणार? आदर्श नगर, रेवगाव रोड, जालना.